हॅलो, कृपया लक्षात घ्या की या व्हिडिओमध्ये लैंगिक आरोग्याशी संबंधित मजकूर आहे. आज आपण मानवी स्त्री प्रजनन संस्था किंवा फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम कशी असते हे बघूया. ही स्त्री प्रजनन संस्था किंवा फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे आणि आपल्याला इथे दिसत आहे की ही स्त्रीच्या शरीरामध्ये कुठे असते. चला तर आपण या प्रजनन संस्थेच्या वेगवेगळ्या भागांकडे बघूया. आपण सुरुवात या गोलाकार दिसणाऱ्या भागापासून करूया. यांना अंडाशय किंवा ओव्हरीज असं म्हणतात. आता या अंडाशयांचं कार्य काय आहे? यांचं एक मुख्य कार्य अंडपेशी किंवा एग सेल्स तयार करणे हे आहे. अंडपेशी ह्या स्त्रीयुग्मके किंवा फिमेल गॅमिट्स आहेत. एकदा मुलगी यौवनावस्थेत पोहोचल्यानंतर म्हणजेच तिची प्रजनन संस्था विकसित व्हायला सुरुवात झाल्यानंतर हे अंडाशय साधारणपणे प्रत्येक महिन्याला एक अशा अंडपेशी सोडतात. हे अजून स्पष्ट करण्यासाठी तुम्हाला एक माहिती सांगते. जेव्हा मुली जन्माला येतात तेव्हा त्यांच्या अंडाशयामध्ये आधीच अनेक अपरिपक्व किंवा अविकसित किंवा इमॅच्युअर अंडपेशी असतात. यांची संख्या खूप असते, पण त्या अंडपेशी मुलगी एकदा यौवनावस्थेत आली की परिपक्व किंवा विकसित किंवा मॅच्युअर व्हायला सुरुवात होते आणि त्यानंतर प्रत्येक महिन्याला साधारणपणे एक अंडपेशी सोडल्या जाते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की जर 2 अंडाशय आहेत तर प्रत्येक महिन्याला 2 अंडपेशी सोडल्या जातील का? तर नाही. साधारणपणे प्रत्येक महिन्याला एकच अंडपेशी सोडली जाते. याला आपण असंही म्हणू शकतो की एका महिन्यात हे अंडाशय अंडपेशी सोडेल तर दुसऱ्या महिन्यात हे अंडाशय अंडपेशी सोडेल. म्हणजेच हे आलटून पालटून काम करतात. पण अर्थातच काही वेळा दोन्ही अंडाशये अंडपेशी सोडू शकतात. त्यामुळे 2 अंडपेशी असणं शक्य आहे. पण साधारणपणे प्रत्येक महिन्याला एकच अंडपेशी असते. ठीक आहे. आता या अंडाशयाचं दुसरं काम काय? तर ते अत्यंत महत्वाचं लैंगिक संप्रेरक किंवा सेक्स हार्मोनचा देखील स्त्राव करतं, जसे की प्रोजेस्ट्रॉन आणि एस्ट्रोजन. हीच संप्रेरके यौवनावस्थेदरम्यान मुलींमध्ये लैंगिक वैशिष्ट्य किंवा सेक्शुअल कॅरेक्टरिस्टिक्स विकसित करण्यास मदत करतात आणि हीच संप्रेरके अंडाशयामधून सोडल्या जाणाऱ्या अंडपेशींची संख्या देखील नियंत्रित करतात. ठीक आहे. अंडाशयाचं काम समजलं. आता आपण पुढे जाऊया. समजा ही अंडपेशी आहे जी या अंडाशयातून बाहेर सोडली गेली आहे. तर ही कुठे प्रवेश करेल? ही या नलिकेमध्ये प्रवेश करते, जी खूपच पातळ आहे आणि यालाच आपण अंडनलिका किंवा ओव्हिडक्ट किंवा फॅलोपियन ट्यूब म्हणतो. आता या अंडनलिकेचं कार्य काय आहे? तर ती या अंडपेशीला या पिशवीसारख्या असलेल्या रचनेकडे ढकलते. याला आपण गर्भाशय किंवा युटरस असं म्हणतो. सामान्य भाषेत आपण याला उदर असं देखील म्हणतो. यालाच आपण वूम्ब असं देखील म्हणतो. गरोदरपणामध्ये किंवा प्रेग्नन्सीमध्ये बाळ याच गर्भाशयात असतं आणि जर तुम्ही खाली पाहिलं तर तुम्हाला गर्भाशयाचं मुख दिसेल. याला आपण गर्भाशयाचं मुख किंवा सर्व्हिक्स असं म्हणतो. बाळाच्या जन्माच्या वेळी जेव्हा बाळाला बाहेर यायचं असतं तेव्हा हे गर्भाशयाचं मुख उघडणं आवश्यक असतं आणि सगळ्यात शेवटी आपल्याला योनी किंवा व्हजायना दिसेल. लैंगिक संबंधांदरम्यान शिश्नाने किंवा पेनिसने इथे प्रवेश करणं अपेक्षित आहे आणि हेच सगळे आहे स्त्री प्रजनन संस्थेचे भाग. आता आपण या अंडपेशीकडे परत जाऊया आणि पाहूया या अंडपेशीने अंडनलिकेमध्ये प्रवेश केल्यानंतर काय होतं. ठीक आहे. जसं मी आधी म्हटलं की अंडनलिका अंडपेशीला गर्भाशयाकडे ढकलण्यास सुरुवात करते. आता जेव्हा अंडाशय अंडपेशी सोडतं तेव्हा ते गर्भाशयाला संकेत देतं की मी अंडपेशी सोडली आहे. तिचं कधीही फलन किंवा फर्टिलायझेशन होऊ शकतं. आपल्याला त्याची तयारी करायला हवी. गर्भाशय म्हणतं ठीक आहे, मी करतो तयारी. परिणामी आपल्याला असं दिसून येतं की या गर्भाशयाच्या आतल्या भिंती जाड होऊ लागतात आणि त्या रक्ताने समृद्ध होतात. असं का बरं होत असेल? कारण
आपल्याला असं दिसतं की या अंडपेशीचं जर फलन झालं तर तिला पोषणाची गरज असते आणि अंडपेशीला हे पोषण या रक्तामधूनच मिळेल. म्हणूनच गर्भाशय फलनासाठी किंवा फर्टिलायझेशनसाठी स्वतःची तयारी करत आहे. ठीक आहे, आता पुढे काय होईल? तर पुढे काय होईल हे खरं तर शुक्राणू किंवा स्पर्म्स उपस्थित आहेत की नाही याच्यावर अवलंबून आहे. आता समजा की शुक्राणू उपस्थित नाहीत, मग काय होईल? तर ही अंडपेशी जिचं आता बऱ्याच काळापासून फलन झालेलं नाही, ती जास्त काळ जगू शकत नाही. ही या अंडाशयातून निघाल्यानंतर काही दिवसांनी ही अंडपेशी विघटित व्हायला सुरुवात होते. त्यामुळे या अंडाशयातून बाहेर निघाल्यानंतर तिचं आयुष्य फारच कमी असतं. हिचं फलन व्हावं लागतं किंवा ती विघटित होते. आता ही अंडपेशी जर विघटित झाली तर हे अंडाशय गर्भाशयाला संकेत देतं की अंडपेशीचं फलन झालेलं नाही आणि ते गर्भाशयाला सूचना करेल की तू आता ही आतली बाजू काढून टाकू शकतो, आपल्याला आता त्याची गरज नाही. आणि मग गर्भाशय ही बाजू बाहेर काढायला सुरुवात करतं आणि हेच रक्त या योनीमधून बाहेर यायला सुरुवात होते. यालाच आपण मासिक पाळी किंवा मेन्स्ट्रुएशन किंवा ऋतुचक्र असं म्हणतो. मासिक पाळीच्या वेळेस हा रक्तस्राव 2 ते 4 किंवा 5 दिवसांपर्यंत सुद्धा असू शकतो आणि हे प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून असतं. हा रक्तस्राव तोपर्यंत सुरू राहतो जोपर्यंत हे सगळं बाहेर टाकल्या जात नाही आणि मग हे पूर्ण चक्र पुन्हा सुरू होऊ शकतं. आणि म्हणूनच मासिक पाळी साधारणतः दर महिन्याला येते. ही मासिक पाळी येते जेव्हा शुक्राणू उपस्थित नसतात. इतकं समजलं? आता आपण दुसरा विचार करूया की जर शुक्राणू उपस्थित असतील तर काय होईल? आपण थोडंसं मागे जाऊया आणि पुन्हा या अंडपेशीपासून सुरुवात करूया. ठीक आहे, तर समजा की यावेळेस लैंगिक संबंध झाले आणि शुक्राणू उपस्थित होते, तर मग काय होईल? तुम्ही बघू शकता की शुक्राणू योनीमध्ये प्रवेश करतात. ते या गर्भाशयाच्या मुखामधून आतमध्ये येतील आणि गर्भाशयात प्रवेश करतील. या प्रक्रियेमध्ये यामधल्या बऱ्याच शुक्राणूंचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो आणि सगळ्यात शेवटी यांचे 2 गट होतील. एक गट अंडपेशीच्या शोधात या दिशेने जाईल तर दुसरा गट अंडपेशीच्या शोधात या दिशेने जाईल. आता हा प्रवास सोपा नाही, पण सगळ्यात शेवटी सर्वात योग्य शुक्राणू म्हणजेच फिटेस्ट ऑफ द फिटेस्ट स्पर्म या अंडपेशीला भेटून त्याचं फलन करेल. आता समजा या शुक्राणूंनी या अंडपेशीचं फलन केलं, याचा अर्थ काय? तर शुक्राणू त्याच्यामध्ये असलेली अनुवंशिक माहिती किंवा जेनेटिक मटेरियल या अंडपेशीमध्ये सोडेल आणि असं झाल्यावर आपण म्हणतो की अंडपेशीचं फलन झालं. हे फलन झाल्यानंतर या अंडपेशीमध्ये अधिक कोणताही शुक्राणू प्रवेश करू शकत नाही. जवळजवळ इतर सगळेच असलेले शुक्राणू मरण पावतील आणि परिणामी आता आपल्याकडे एक फलित अंडपेशी किंवा फर्टिलाइज्ड एग असेल, ज्याला आपण युग्मनज किंवा झायगोट असं म्हणतो. हे युग्मनज म्हणजे फलित अंडपेशी आणि शुक्राणू यांचं मिश्रण आहे. आणि जेव्हा ही अंडनलिका या युग्मनजाला गर्भाशयाच्या दिशेने ढकलायला सुरुवात करते तेव्हा आपल्याला दिसतं की युग्मनज विभाजित व्हायला सुरुवात झालेलं आहे. एका पेशीपासून 2, 2चे 4, 4पासून 8 आणि असंच पुढे. तर जेव्हा हे गर्भाशयापर्यंत पोहोचतं तोपर्यंत आपण बघू शकतो की युग्मनजाचं रूपांतर अनेक पेशी असलेल्या एका गोळ्यामध्ये झालेलं आहे. यावेळी आपण आता याला युग्मनज म्हणत नाही, तर आपण याला भ्रूण किंवा एम्ब्रियो असं म्हणतो. आता मी ही अंडपेशी या अंडनलिकेच्या व्यासापेक्षा मोठी दाखवली आहे कारण आपल्याला ती दिसायला हवी. अर्थातच अंडपेशी अंडनलिकेच्या रुंदीपेक्षा भरपूर लहान असतात. याच्या पुढे आपल्याला दिसेल की हे भ्रूण स्वतःला गर्भाशयाच्या या जाड भिंतीमध्ये घट्टपणे आणि खोलवर रुजवून घेईल. यालाच आपण रोपण किंवा इम्प्लांटेशन म्हणतो, कारण हे भ्रूण स्वतःचं रोपण किंवा इम्प्लांटेशन करत आहे आणि मग हे या रक्तामधून पोषण मिळवायला सुरुवात करतं आणि मग हे भ्रूण वाढतच जातं आणि पुढचे 9 महिने ते तिथेच राहतं जोपर्यंत ते पुरेसं मोठं होऊन
शेवटी गर्भाशयाच्या मुखातून किंवा या सर्व्हिक्स मधून आणि योनीमधून बाहेर येत नाही. हे बाहेर आल्यानंतर एका नवीन बाळाचा जन्म होतो. आता जेव्हा मी हे सुरू केलं, माझ्या मनात एक विचार आला की या सगळ्या गोष्टींचा अर्थ असा आहे की आपण सगळेच जण, तुम्ही, मी, कधीतरी हे एक पेशी असलेलं युग्मनज होतो. ही गोष्ट थक्क करणारी आहे, हो की नाही? असो, व्हिडिओ संपवण्यापूर्वी आपण काही मनोरंजक गोष्टी बघूया. एक म्हणजे जेव्हा युग्मनजाचे रूपांतर या भ्रूणामध्ये होतं, तेव्हा कधी कधी एका ऐवजी हे युग्मनज 2 भ्रूणांमध्ये विभागलं जातं. अंदाज आहे का याच्यामुळे काय होतं? यामुळे 2 बाळांचा जन्म होतो, ज्यांना आपण एक युग्मजी जुळे किंवा आयडेंटिकल ट्विन्स म्हणतो. आता आजपर्यंत कोणालाच माहित नाहीये की असं का किंवा कधी घडतं. काही सिद्धांत आहे, पण आतापर्यंत आपल्याला याची कल्पना नाही की काही वेळा हे युग्मनज असं का करतं. दुसरीकडे कधी कधी काय होऊ शकतं, अंडाशयामध्ये 2 अंडपेशी उपस्थित असू शकतात. हे पूर्णपणे शक्य आहे. आणि जर दोन्ही अंडपेशी 2 वेगवेगळ्या शुक्राणूंनी फलित झाल्या तर पुन्हा आपल्याला जुळे मिळतील. पण ते एकसारखे दिसणारे जुळे नसतील, कारण ते 2 वेगवेगळ्या शुक्राणू आणि 2 वेगवेगळ्या अंडपेशींपासून आलेले आहे. त्यांची अनुवांशिक रचना थोडी थोडी वेगळी आहे. ते इतर भावंडांसारखेच असतील, फक्त त्यांचा जन्म एकाच वेळेस होईल. म्हणूनच आपण यांना द्वियुग्मजी जुळे किंवा नॉन आयडेंटिकल ट्विन्स असं म्हणतो. समजलं? आता सगळ्यात शेवटी एक उत्सुकतेचा प्रश्न तुम्हाला असू शकतो. तो म्हणजे जशी जशी या भ्रूणाची वाढ होते आणि त्याचं एक मोठं बाळ तयार होतं, तशी तशी त्याची ऊर्जेची, पोषणाची आणि ऑक्सिजनची गरज वाढत जाते, बरोबर? तर आई याची काळजी कशी घेते? इथे आपण बघू शकतो की गर्भाशय हळूहळू बाळाच्या सर्व गरजांची काळजी घेण्यासाठी एक अतिशय विशिष्ट गोष्ट तयार करू लागते, ज्याला आपण अपरा किंवा प्लॅसेंटा म्हणतो. आपण या अपराबद्दल पुढील व्हिडिओमध्ये अधिक माहिती घेऊया. जाता जाता आपण या व्हिडिओमध्ये काय शिकलो याचा एक सारांश घेऊया. ही अंडाशये यौवनावस्थेपासून प्रत्येक महिन्याला जवळपास 1 विकसित अंडपेशी तयार करतात. ही परिपक्व अंडपेशी अंडाशयाद्वारे अंडनलिकेमध्ये सोडल्या जाते आणि ही अंडनलिका या अंडपेशीला गर्भाशयाकडे ढकलते. अंडपेशी सोडल्यानंतर अंडाशय गर्भाशयाला फलनासाठी किंवा फर्टिलायझेशनसाठी तयार राहायचे संकेत देतं आणि म्हणूनच हे गर्भाशय आपल्या भिंतींची आतली बाजू जाड करतं आणि रक्ताचा पुरवठा करून तयार करतं. जर अंडपेशीचं फलन झालं नाही तर काही दिवसांनी ती विघटित होते. ही आतली बाजू काही दिवसांनी बाहेर टाकली जाते, ज्यामुळे रक्तस्राव सुरू होतो आणि यालाच आपण मासिक पाळी किंवा ऋतुचक्र किंवा मेन्स्ट्रुएशन म्हणतो. आणि या चक्राची दर महिन्याला पुनरावृत्ती होत असल्यामुळे आपण याला मासिक पाळीचे चक्र किंवा मेन्स्ट्रुअल सायकल असं देखील म्हणतो. दुसरीकडे जर या अंडपेशीचं फलन झालं तर आपण त्याला युग्मनज किंवा झायगोट असं म्हणतो. आणि जसं जसं हे युग्मनज गर्भाशयाच्या दिशेने सरकतं तसं तसं ते अनेक पेशींमध्ये विभाजित व्हायला सुरुवात होते आणि गर्भाशयापर्यंत पोहोचेपर्यंत हा एक पेशींचा गोळा बनतो, ज्याला आपण भ्रूण किंवा एम्ब्रियो म्हणतो, जे स्वतःला या गर्भाशयांच्या भिंतीमध्ये घट्टपणे रोपण करतं, ज्याला आपण रोपण किंवा इम्प्लांटेशन म्हणतो. आणि हे या रक्तामधून पोषण घ्यायला सुरुवात करतं आणि हे भ्रूण वाढू लागतं. सगळ्यात शेवटी जेव्हा याची वाढ पूर्ण होते तेव्हा ते गर्भाशयाच्या मुखातून आणि योनीमधून बाहेर येतं आणि अशाच प्रकारे एका नवीन बाळाचा जन्म होतो. या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.